देवांचे देव महादेव आणि एका म्हाताऱ्या गाढवाची ही कथा तुला नक्कीच रडवेल, पण त्याच वेळी हीच कथा तुला योग्य वाट दाखवेल हे नक्की. म्हणून चिंता करत रडत बसण्याऐवजी ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको. ही साधारण कथा नाही, कारण या कथेत तुला शिवाचा साक्षात्कार होणार आहे. तुझ्या मनात कितीही खोल इच्छा असो, या कथेत शिव स्वतः त्या ऐकणार आहेत. ही कथा आहे शिवकृपेची, श्रद्धेची आणि अशा दिव्य चमत्कारी शक्तीची, जी शक्ती तुमच्या सर्व दुःखांचं, गरिबीचं, संकटांचं आणि अपयशांचं संपूर्णपणे नाश करेल. होय, ही एक प्राचीन, अत्यंत पुरातन आणि सिद्ध कथा आहे, जी तुमचं नशीब बदलू शकते. तुमच्या जीवनात कितीही अडचणी असोत, दारिद्र्य, वैर, शत्रू, रोग, मानसिक तणाव, नैराश्य, सर्व काही क्षणात नष्ट होईल. कारण या कथेमध्ये आहे साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद. आणि या कथेची सुरुवात होते एका म्हाताऱ्या गाढवापासून. होय, एक गाढव जे आयुष्यभर ओझी वाहून दमलेलं आहे, कष्टाने थकलंय, लोकांच्या उपेक्षेने जखमी झालंय, घरच्यांनीही वाईट काळात साथ सोडलेली आहे आणि शेवटी अखेरची आशा म्हणून शिवाच्या चरणी येऊन सगळं दुःख उठतं. त्या गाढवाची वेदना ऐकून भोळे शंकर स्मित करतात आणि प्रेमाने त्याला म्हणतात, बाळा, असं रडून चालणार नाही. थांब, मी तुला एक कथा सांगतो, ज्याच्या जीवनात मी स्वतः चालत उतरलो. ती कथा आहे जी तुझ्यासारख्यांसाठीच आहे. तू फक्त वचन दे, ती शेवटपर्यंत ऐकशील. आणि त्या क्षणापासून सुरू होते देवांचे देव महादेव आणि म्हाताऱ्या गाढवाची ही अनोखी कथा, जी शेवटी बदलते गाढवाचं नशीब आणि ऐकणाऱ्यांचंही. जो या कथेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो, त्यालाच या कथेतून शिवाची कृपा, आरोग्य, सुख आणि संकटमुक्त जीवन लाभतं. अर्धवट ऐकणं म्हणजे अर्धवट देवपूजा न फळणारी. म्हणूनच ही कथा पूर्ण ऐका, कारण ही कथा नाही, ही आहे परमेश्वराची वाट. भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी खाली कमेंटमध्ये लिहा, सांब सदाशिव. हा फक्त मंत्र नाही, शब्द नाही, तो आहे शिवाशी जोडणारा एक शक्तिशाली पूल. आजची ही कथा कमीत कमी एका भक्तासोबत शेअर करा, कारण ज्ञान आणि श्रद्धा पसरवणं म्हणजे स्वतःचंही भाग्य उजळवणं. आणि हो, हा व्हिडिओ नक्की लाईक करा. शिवकृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर मग या अद्भुत, दिव्य आणि जीवन बदलणाऱ्या कथेला सुरुवात करूया. जिथं एक गाढव देवाला भेटतं आणि म्हणतं, हे भगवंता, मी ही कथा ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि ती मी शेवटपर्यंत ऐकेन. आणि भगवान शिवा या कथेला सुरुवात करतात. गावाचं नाव होतं भटकेश्वर. डोंगराच्या कुशीत झाडांनी वेढलेलं आणि एका छोट्याशा नदीच्या शेजारी वाहणाऱ्या त्या गावात काळोख आणि प्रकाश यांचं एक विचित्र नातं होतं. तिथे सूर्य उगवायचा दररोज, पण काहींसाठी तो फक्त उष्णतेचा अनुभव होता, तेजाचा नव्हे. आणि त्या काहींमध्ये एक होता चंदन. त्याच्या जन्मादिवशी सारं गाव सावध झालं होतं. आई गौरी प्रसूती वेदनेतच विवळत होती. बाबा गोविंद मूकपणे देवाजवळ बसले होते, कारण आयुष्य आधीच संकटांनी भरलेलं होतं. जेव्हा आईनं मुलाला बाहेर काढलं, तेव्हा तिने एक क्षण थांबून पाहिलं आणि साशंक आवाजात म्हटलं, कसं तरी वाटतंय. याच्या डोळ्यात काहीच हालचाल नाही. गौरीचं हसू त्या क्षणी विरून गेलं. गोविंद पायाजवळ बसला आणि फक्त एवढंच म्हणाला, देवा, अजून काही बाकी होतं का? चंदन जन्मताच अंध होता, तरीही त्याने
आपल्या बाळाचा सांभाळ करण्याचा निश्चय केला. ते फक्त डोळ्यांचंच नव्हतं, त्याचं संपूर्ण बालपण समाजाच्या शंकांनी, सहानुभूतीच्या नावाखाली होणाऱ्या अपमानांनी आणि गरीब परिस्थितीने झोकाळून टाकलेलं होतं. शाळेची वाट न दिसणं तर दूरच, जेव्हा दुसरी मुलं खेळायला बाहेर पडायची तेव्हा चंदन घरात एका कोपऱ्यात बसून आईचा आवाज, पानांची सळसळ आणि वाऱ्याची दिशा ऐकत राहायचा. आई गौरी त्याच्या केसातून हात फिरवत म्हणायची, चंदना, डोळे नसले तरी देव आपल्या मनात असतो बाळा. तो आहे आपल्यासोबत, तो आपल्याला पाहतो. त्या शब्दांनीच त्याला पहिलं शिक्षण मिळालं होतं, श्रद्धेचं. गावात होतं एक जुनं शिवमंदिर. ते फार भव्य नव्हतं, पण खूपच जुजवी आणि थोडंसं विसरलेलं वाटत होतं. अर्धवट भग्न तोरण, काळसर दगडांचं शिवलिंग आणि बाजूंनी वाढलेली झुडपं. गौरी दर सकाळी तिथं नेहमी चंदनला घेऊन जायची. शिवलिंगाजवळ त्याचे हात टेकवून दयाळू आवाजात म्हणायची, हे बघ बाळा, हा आहे महादेव. त्याच्या पायाशी फक्त मन ठेव आणि म्हण, हर हर महादेव. चंदनच्या डोळ्यांना जरी शिवलिंग दिसलं नाही तरी त्याच्या मनात शिवाचं एक तेजस्वी रूप उभं राहायला लागलं होतं. एक दिवस चंदन एकटाच मंदिरात बसला होता. आई शेजारच्या घरी विणकाम करत होती. त्या शांततेत संध्याकाळी वाऱ्याची झुळूक मंद स्वरात फिरत होती. चंदनने पायरीवर बसून डोकं टेकवलं आणि अगदी हळू आवाजात पुटपुटला, भोलेनाथ, मी काही मागत नाही, पण तू आहेस ना. तो प्रश्न नव्हता, तक्रारही नव्हती. ती होती एक मनातील आर्तता. कोणीतरी मला ऐकतंय का अशी ओढ. आणि त्या क्षणी एका थंड झुळकीसह एक कुजबूज कानात ऐकू आली, चंदन. त्याने डोळे उघडले. अंध होते, पण आतून भान जागं झालं. कुणीच नव्हतं, पण त्या आवाजात गूढ ओळखीचा स्पर्श होता. त्या रात्री झोपताना चंदनने त्या आवाजाची वाट पाहिली. त्याचं अंतर्मन काहीतरी नवीन अनुभवायला लागलं होतं. त्या रात्रीच स्वप्नात एक योगी आले. त्यांच्या हातात त्रिशूल होता, कपाळावर चंद्र आणि वाणी शांत पण खोल. ते म्हणाले, चंदन, दृष्टी नसणं ही कमजोरी नाही, हे तुझं सामर्थ्य होईल. कारण जे डोळ्यांनी पाहतात ते अंतरंग विसरतात, पण तू अनुभवलंस ते, जे फक्त भक्तांनाच कळतं. तुझा आवाज, तुझं मन, तुझा श्वास हेच तुझं दर्शन होईल. त्या स्वप्नाने चंदन पूर्णपणे बदलला. त्याने ठरवलं, मी काहीच पाहू शकत नाही, पण शिवाला शोधायचं थांबवणार नाही. त्याच दिवसापासून त्याचा शिवयात्रेचा अदृश्य अंतर्मनातील प्रवास सुरू झाला. आणि ही होती फक्त सुरुवात. पुढे त्याला मिळणार आहे गुप्त शिवमंत्र, भेटणार आहे एक अनोळखी तपस्वी योगी, घडणार आहे प्रचंड चमत्कार आणि शिवाचा साक्षात साक्षात्कार. मग शिवा गाढवाला म्हणतात, बाळा, ही कथा शेवटपर्यंत ऐक. ही कथा कोणत्याही पुस्तकात वाचून समजत नाही. ही एक अनुभूती आहे. जो या कथेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो त्यालाच या कथेतून शिवाची कृपा, आरोग्य, सुख आणि संकटमुक्त जीवन लाभतं. अर्धवट ऐकणं म्हणजे अर्धवट देवपूजा न फळणारी. म्हणूनच ही कथा पूर्णपणे ऐका, मनापासून ऐका. कारण ही कथा नाही, ही एक वाट आहे, चंदनसारख्या अंध मुलाच्या जीवनातून उलगडणारी शिव परमात्म्याची वाट. तेव्हा गाढव शिवाला म्हणतं, होय देवा, तुमची ही कथा मी शेवटपर्यंत ऐकेन आणि संपूर्ण पृथ्वीवर तुमच्या या कथेचा प्रचार करेन. तुम्ही देखील सहमत असाल तर हर हर महादेव टाईप करा, ही कथा लाईक करा. भटकेश्वर गावाच्या मंदिरात तेव्हापासून रोज एक वेगळं वातावरण असायचं. चंदन आता दररोज पहाटे मंदिरात पोचायचा. त्याच्या पायात जो आत्मविश्वास दिसायचा तो बघून गावातले काही लोक थक्क व्हायचे.
अंध मुलगा, पण मंदिरात एकटाच येतो. कोण शिकवतं त्याला रस्ता? गौरी हसून म्हणायची, शिव. शिव स्वतः त्याचा हात धरून चालवतात. एक पहाट म्हणजेच चंदन मंदिराच्या गाभाऱ्यात पोचला. वातावरण निशब्द, फक्त शंखाचा मध्यम आवाज आणि देवळाच्या घंटीचा मंद सूर. शिवलिंगाजवळ येऊन चंदन बसला. डोळे मिटले, हात जोडले. मनात केवळ एक विचार, मी अंध आहे, पण माझं अंतरंग मला दाखवतंय की कोणीतरी माझ्या भोवती आहे. त्याच वेळी गाभाऱ्याच्या बाहेरून कोणीतरी आत शिरलं. आवाज इतका हलका की एखाद्या साधकाचीच पावलं वाटावीत. चंदनच्या कानांनी तो स्वर टिपला. त्याच्या मनात शंकेची एक लहर उठली, पण तो गप्प राहिला. हर हर महादेव. एक भारदस्त पण शांत स्वर गाभाऱ्यात गुंजला. चंदनने डोळे मिटलेलेच ठेवले, पण त्या आवाजाचं अस्तित्व त्याने अंतर्मनात ओळखलं. तुला शिव हवा ना? त्या आवाजात एक विचित्र ओढ होती. मला काहीच नको, मला फक्त तो पाहायचा आहे, जसं आई म्हणते तो आपल्याला बघतो. मला त्याला अनुभवायचं आहे. चंदनने उत्तर दिलं. डोळ्यांनी पाहून काय मिळणार? खरं दर्शन तर मनात होतं. चंदन डोळे मिटून म्हणाला, तो माझ्या मनातच आहे. मी अंध आहे, पण कदाचित तुम्ही बोलता आहात ते खरं वाटतंय. तुला शिव पाहायचा आहे तर तयार राहा. मी तुला एक मंत्र देतो. हे फक्त त्याच भक्ताला दिलं जातं ज्याच्या अंतर्यामी प्रकाश असतो. त्या अज्ञात पुरुषाने त्याच्या कानाशी हळूच मंत्र सांगितला, ओम नमः शिवाय. पण त्या मंत्रांचं उच्चारण काहीसं वेगळं होतं. जणू त्यात हजारो वर्षांचं तप साठलेलं होतं. चंदनच्या शरीरातून एक कंप जणू उठला. त्या क्षणी त्याला जाणवलं, हा मंत्र नाही, हे काहीतरी खूप मोठं आहे. ही साक्षात शिवाची चाहूल आहे. हे गे. त्या पुरुषाने त्याच्या हातात काळसर रुद्राक्षांची माळ दिली. हा मंत्र, ही माळ आणि तुझं मन याचं एकमेकांशी नातं निर्माण होऊ देत. सुरुवात शांततेने कर आणि विश्वासाने पुढे चल. चंदनने माळ धरली आणि डोळ्यांपुढे आलेली काळोखी जाणवतच नव्हती, कारण अंतर्मनात एक तेजस्वी प्रकाश झळकत होता. मंत्र उच्चारताच चंदनला वाटलं की त्याच्या आजूबाजूचं वातावरण बदलतंय. जणू हवेत काहीतरी दाट होतंय. मंदिराच्या कोपऱ्यातून दिव्य सुवास सुटतोय. त्या दिवशी संध्याकाळी चंदन घरी गेला. तो पूर्णपणे वेगळा वाटत होता. आईने विचारलं, काय झालं रे चंदन? तो म्हणाला, आई, मी आज एक आवाज ऐकला आणि मला वाटलं तो शिवाच होता. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याला मिठीत घेतलं आणि घट्ट धरलं. बाळा, शिव कुणाचा ऐकतो हे तुला समजलं ना? ज्याचं मन खरं आहे, त्याची प्रार्थना तो लगेच ऐकतो. अरे बाळा, तो परमेश्वर आहे. त्या रात्री चंदनने पहिल्यांदाच मंत्रस्मरणात डुंबून झोप घेतली आणि त्याच्या स्वप्नात आला एक तेजस्वी तांडव. एक शंख, डमरू आणि दिव्य गंधांनी परिपूर्ण दृश्य. आता सुरू झाली होती एक प्रचंड आध्यात्मिक वाटचाल. चंदनच्या अंधत्वात निर्माण होणार होती दृष्टी, जी डोळ्यांनी नव्हे तर शिवनामाच्या तेजाने मिळणारी अनुभव दृष्टी असणार होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चंदनच्या श्वासात मंत्र मिसळला होता. त्याच्या उरात धडधडणाऱ्या प्रत्येक ठोक्याबरोबर शिवनाम झंकारत होतं. अंध मुलगा, ज्याला बाह्य जगाची दिशा ठाऊक नव्हती, पण आता त्याच्या अंतर्मनात दिशा तयार होत होती. शिव दिशा. त्या मंत्राचा जसा उच्चार चंदन करत होता, तसतसं त्याच्या शरीरात विचित्र परिवर्तन होऊ लागलं होतं. माळ हातात घेऊन मंत्रस्मरण करताना एके दिवशी अचानक त्याच्या दंडावर एक लहर जाणवली. पंख फडफडावेत तशी ऊर्जा एकाएकी त्याच्या हातातोंडात दरवळून गेली. त्याने भूतपूर्व कधीच न ऐकलेला, न जाणवलेला स्पर्श अनुभवला.
जणू वायूचं रूप घेऊन कोणीतरी त्याला हात लावत होतं. तो गोंधळला. त्याला भीती वाटली, पण त्याच क्षणी त्याच्या अंतर्मनात एक शांत ओळखीचा शब्द ऐकू आला, मी आहे. तेव्हापासून चंदनचं मंत्रस्मरण अधिक खोल, अधिक नियमित झालं. पहाटे 4ला उठणं, आंघोळ करून माळ घालणं आणि मंदिरात एकट्यानं बसणं हे त्याचं नित्यकर्म झालं. मंदिरात जाण्याचा रस्ता त्याला आता पाठ झाला होता. तो कोणत्याही आधाराशिवाय चालायला लागला होता. गावातले लोक चकित झाले होते. काही जण म्हणत, हे बघा, हा अंध मुलगा पण कसं काय एकटाच मंदिरात जातो. काही जण कुजबुजत, काहीतरी विचित्र आहे, काही काळी जादू तर नाही ना. आणि काही म्हणत, हा तर चमत्कार आहे, हा मुलगा विशेष आहे. एक दिवस चंदन मंदिरात जरा अधिक वेळ बसला. त्याच्या मंत्रस्मरणात एक वेगळी तीव्रता आली होती. तो म्हणत होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्याला जाणवलं की त्याच्या आजूबाजूला हवेत कंपन निर्माण झालंय. शिवलिंगावरून उगम पावणारी एक थंड सावली त्याच्या कपाळाला स्पर्श करत होती. आणि अचानक त्याच्या मनात एक दृश्य चमकलं, ज्यात एक विशाल डोंगर, त्यावरून वाहणारा एक गंगा प्रवाह आणि त्या प्रवाहात उभा होता एक योगी. कपाळावर भस्म, डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावर एक गूढ स्मित. चंदनला पहिल्यांदाच आपल्या अंधत्वाच्या पलीकडचं काहीतरी दिसलं. त्याने हात जोडले. त्याच्या शरीरावर काटा आला. त्याने ती अनुभूती मनात घट्ट घट्ट पकडून ठेवली. हे दृश्य काही क्षणांचं होतं, पण चंदनच्या मनात ते शाश्वत ठरलं. त्याच्या अंतप्रज्ञेने एक नवीन दरवाजा उघडला होता. त्या रात्री घरी आल्यावर त्याने आईला काहीच सांगितलं नाही. आई त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. डोळ्यांमध्ये प्रकाश नसतानाही त्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकत होतं. गौरीच्या हृदयात आनंद आणि अश्रू एकत्र उगम पावले. तिने देवघरात समईसमोर उभी राहून फक्त एवढंच पुटपुटलं, देवा, माझ्या लेकराला तुझं असं काहीतरी लाभतंय. मी पाहते, मी अनुभवते. पुढच्या काही दिवसात चंदनचं मंत्रस्मरण अधिक गाढ झालं. त्याचा आवाज आता मंदिरवर गुंजू लागला. सकाळी जेव्हा मंदिर रिकामी असायचं तेव्हा चंदनचा उच्चार होत, ओम नमः शिवाय, आणि त्याचा प्रतिध्वनी जणू शिवलिंगावरून परत जायचा, शिवाय शिवाय. त्या काळात गावकऱ्यांचं लक्ष चंदनकडे वेधलं. एकदा गावचा एक मोठा व्यक्ती, धनराजराव, जो चंदनच्या बाबाकडे पूर्वी शेतीसाठी पैसे मागायला जायचा, तो मंदिरात गेला. त्याने चंदनला मंत्रस्मरण करताना पाहिलं. त्याला अंगावर काटा आला. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला आणि नंतर दबकत मागे फिरला. दुसऱ्याच दिवशी धनराजच्या घरात एक चमत्कार घडला. त्याच्या मुलाला अनेक महिन्यांपासून ताप होता. कोणतेही औषध लागू पडत नव्हतं. त्या रात्री अचानक ताप उतरला. मुलगा हसत उठला आणि म्हणाला, बाबा, मला एक अंध मुलगा दिसला स्वप्नात. त्याने माझ्या कपाळावर गंगाजल टाकलं. धनराज हादरला. त्याला एकदम मंदिरातले दृश्य आठवले आणि त्या क्षणापासून तो रोज मंदिरात यायला लागला. चंदनला दुरून नमस्कार करायला लागला. चंदनला याचं काहीच कळलं नाही. त्याचं मन शिवनामात गुंतलेलं होतं, पण त्याला जाणवत होतं, गावातल्या लोकांची नजर बदलते आहे. पूर्वी जे दया दाखवत ते आता नम्रता दाखवायला लागले आहेत. एक दिवस एक वृद्ध स्त्रीने चंदनजवळ येऊन विचारलं, बाळा, मला गुडघेदुखी आहे. माझ्यासाठी शिवाला काहीतरी मागशील? चंदन शांत हसला. म्हणाला, मी काही मागत नाही आजी, पण आजपासून तुझ्या नावाने मंत्र म्हणेन. त्या दिवशी संध्याकाळी चंदनने पहिल्यांदाच कोणासाठी तरी शिवनाम केलं आणि ती आजी 2 दिवसात चालायला लागली. मंत्र फक्त उच्चार नाही, तो स्पंदन आहे. हे चंदनच्या अनुभवातून
उलगडत होतं. त्याच्या आवाजात कंपन होतं, त्याच्या श्वासात आर्तता होती आणि त्याच्या मनात विश्वास होता. त्याचं अंधत्व आता त्याचं सामर्थ्य बनू लागलं होतं. तो म्हणायचा, मला काहीच दिसत नाही, पण मी जे अनुभवतो ते लाखो डोळ्यांनी पाहूनही जाणवणार नाही. गाढवाला कथा सांगताना पुढे शिवा म्हणाले, आता चंदनच्या भोवती आता एक वलय तयार होऊ लागलं होतं. गावात कोणीही आजारी असेल, चिंतेत असेल तर ते त्याच्याजवळ येत असत. पण चंदन कुणालाही वचन देत नसे किंवा कुणालाही असे सांगत नसे की मी करीन, तुम्ही चिंता करू नका वगैरे. तो फक्त एकच म्हणायचा, मी तुमचं नाव शिवाच्या चरणांशी ठेवेन, बाकी सगळं त्यांच्या आशीर्वादाने होईल. त्या रात्री एका जोरदार पावसात मंदिरात एक अज्ञात वृद्ध साधू आला. त्याने फक्त चंदनकडे पाहिलं आणि हसून म्हणाला, तू तयार होत आहेस. शिवनामात गुंतणं म्हणजे प्रारंभ, पण शिवाला अनुभवणं म्हणजे पूर्णत्व. चंदन गोंधळला, बाबा तुम्ही कोण? तो म्हणाला, मी फक्त एक दूत, शिवाच्या मार्गाचा वाटसरू. पण लक्षात ठेव, आता तुझी खरी परीक्षा सुरू होईल. आणि त्या वाक्यानंतर ते वृद्ध अदृश्य झाले. चंदन डोळे मिटून उभा राहिला. त्याच्या पायाखालचं मंदिराचा दगड थोडा हलल्यासारखा वाटला. हवेत एक वेगळा गंध दरवळला आणि चंदनने जाणलं, शिवाची खरी चाहूल आता सुरू होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गावात सकाळ होत होती. चंदन मंदिरातच होता. आता त्याच्या आवाजात एक शांत ताकद होती. संपूर्ण मंदिर जणू त्याच्या मंत्राच्या ध्वनीने भारलेलं. कोणत्याही साधनाशिवाय अंध असलेला हा मुलगा गावासाठी श्रद्धेचं केंद्र बनू लागला होता. कोणाचे आजार बरे होऊ लागले, कोणाचं मन शांत व्हायला लागलं, कोणाला गोंधळलेल्या परिस्थितीत उत्तरं मिळायला लागली. गावात चैतन्य संचारत होतं आणि त्याचं मूळ होतं चंदनचं मनोमंत्र. मात्र जिथे श्रद्धा वाढते तिथे संदेहही मागोमाग येतो. गावात काही जण असं कुजबुजू लागले, हे काय होतंय? अंध मुलगा, पण लोक त्याला नमस्कार करतायत. काय खरंच त्याच्याकडे ही दैवी शक्ती आहे की हे फक्त योगायोग आहेत? विशेषतः गावातील एका मठाचा पुजारी वसंतराव, ज्याचं वर्चस्व मंदिरात अनेक वर्ष होतं, त्याला आता एक तरुण अंध मुलगाच लोकांचं लक्ष वेधून घेतोय हे रुचलं नाही. एक दिवस त्याने गावकऱ्यांपुढे उघडपणे म्हटलं, शिवाची कृपा केवळ मंत्र म्हणण्याने मिळत नाही. साधना, तप आणि नियम पाळावेच लागतात. हा मुलगा कोण आहे आणि याला हे सर्व कोणी शिकवलं? ही फक्त लोकांची थट्टा चालू आहे. त्याच दिवशी चंदन मंदिरात होता. त्याच्या मंत्रस्मरणात अडथळा निर्माण व्हायला लागला होता. काही जण मुद्दाम मंदिरात येऊन हसत, काही बोलून जात, आज काय शिवबांनी भेट दिली की नाही? तरीही चंदन शांत राहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कधीही राग दिसला नाही. तो फक्त आपलं काम करत राहिला. मंत्रस्मरण, लोकांचं ऐकणं आणि प्रत्येक दुःख असलेल्या माणसाला हळू शब्दात म्हणणं. शिव ऐकतो, तो नेहमी ऐकतो. मात्र वसंतरावाने एक पाऊल पुढे टाकलं. एक दिवस त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात चंदनला मंत्रस्मरण करताना थांबवलं. मोठ्या आवाजात म्हणाला, हे मंदिर तुझं नाही. तुझ्या आवाजामुळे लोक गोंधळतात. इथे नियम आहेत. अंध असल्याने तुला सगळं माफ होत नाही. चंदन स्तब्ध झाला. त्याच्या हातातली माळ सैल झाली, पण त्याने काहीही उत्तर दिलं नाही. शांतपणे उठून तो मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसला. त्या रात्री तो घरी आल्यावर आईने विचारलं, काय झालं रे बाळा? काही बोलतोस का नाही? चंदन फक्त एवढंच म्हणाला, आई, काही वेळा देवासाठी बोलणं बंद करणं म्हणजे अधिक ऐकणं असतं. दुसऱ्या दिवसापासून चंदन मंदिरात पुन्हा जाऊ लागला. पण तो गाभाऱ्यात बसत नसे. तो फक्त मंदिराच्या पायऱ्यांवर बसून मंत्र म्हणायचा. त्याच्या आवाजाने मंदिराच्या आतील दगडसुद्धा थरथरायचा आणि गावकरी, जे आधी गाभाऱ्यात बसायचे, ते आता चंदनजवळ बसायला लागले.
वसंतराव यामुळे अधिक संतापला. एक दिवस त्याने गावकऱ्यांना जमवून म्हणू लागला, हा मुलगा आमच्या परंपरेला लज्जा आणतोय. अंध आहे म्हणून त्याचं सगळं खरं आहे का? आणि तुम्ही त्याच्याकडे आजार बरे होतात म्हणता, पण सिद्ध काय केलंय त्याने? सिद्ध होईपर्यंत तुम्ही त्याच्या मागे मागे का करता? हे ऐकून चंदनचं अंतर्मन हादरलं, पण त्याने राग व्यक्त केला नाही. त्याच्या मनात केवळ एकच विचार होता, मी काही सिद्ध करायला आलो नाही, मी तर शोधायला आलोय. मी तर भक्त आहे आणि भक्त काहीही सिद्ध करत नाही. भक्त फक्त झुकतो. त्या रात्री चंदन पुन्हा मंदिरात गेला. आता गावकऱ्यांनी त्याला थांबवले नाही. वसंतराव तिथे नव्हता. चंदन गाभाऱ्यात गेला आणि त्याने पायरीवर बसून डोळे मिटले. भोलेनाथ, मी कोण आहे हे मला माहीत नाही, पण माझा विश्वास तुझ्यावर आहे. मी आंधळा आहे, पण तू आहेस ना? तू मला दिशा दाखवशील. तो मंत्र म्हणत राहिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग एका क्षणी त्याच्या शरीरात कंप झाला. एक विचित्र शांततेची लहर त्याच्या मणक्यावरून वर गेली आणि त्याच्या कानात पुन्हा तोच जुना आवाज ऐकू आला, चंदन. चंदन हळूच डोळे मिटून म्हणाला, तू आहेस ना? आवाज आला, तू घाबरू नकोस. संकटही भक्ताला अधिक सामर्थ्यशाली बनवण्यासाठीच येतात. मी काय करू? फक्त सुरू ठेव. मंत्र जसा आहे तसाच म्हणत राहा, पण आता तो फक्त श्वासात नाही, हृदयात उतरव. माझ्यावर टीका होत आहेत. जेव्हा भोलेनाथावर जगाने संशय घेतला तेव्हाही तो न थांबता जगाचं रक्षण करत राहिला. तूही थांबू नकोस. त्या संवादानंतर चंदनच्या मंत्रात एक नवं तेज आलं. त्याचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक गूढ आणि गाढ झाला. गावात ज्यांचा याच्यावर संशय होता त्यांनाही आतून काहीतरी बदल जाणवू लागला. विशेषतः एका लहान मुलीचा ताप बरा झाला. ती रोज चंदनजवळ बसू लागली. तिची आई म्हणू लागली, हा मुलगा साधा नाही. याचं बोलणं म्हणजे आपल्या अंतरात्म्याला होणारा स्पर्श आहे. आता पुन्हा गाव चक्राकार बदलायला लागलं. जिथं टीका होती तिथं विश्वास उगम पावायला लागला. पण या सर्वांच्या पलीकडे चंदन एका नव्या अनुभवाच्या तयारीत होता. कारण आता शिवस्वरूपाला अनुभव म्हणून समजण्याचा क्षण जवळ येत होता. पुढे कथा सांगताना शिवा गाढवाला म्हणाले, बाळा, ही कथा तू शेवटपर्यंत ऐकशील तरच तुला माझी कृपा प्राप्त होईल. भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि एका भक्ताला ही कथा शेअर करा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा. बघा, मरेपर्यंत तुमच्या डोक्यावर शिवाचा हात राहील. मग शिवा म्हणू लागले, गावात एक सकाळ अशी उगवली जिथे सृष्टी शांत होती. पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता आणि हवेत एक दाट गूढ थंडावा होता. चंदन पहाटे मंदिरात पोचला. डोळे मिटलेले, हातात माळ आणि ओठांवर ओम नमः शिवाय हेच शब्द. पण त्या दिवशी त्याच्या मंत्रस्मरणात नेहमीसारखं काहीच वाटत नव्हतं. आता कुठंतरी एका नव्या उर्मीने तो मंत्र पाझरत होता. जणू या मंत्रातूनच त्याचं हृदय शिवाच्या चरणांपाशी पोहोचत होतं. चंदन शांत होता, पण त्याचा आंतरिक आवाज उठला होता. मंत्रात गूढ अशा लयीत तो हरवून गेला. डोळे मिटून त्याने अनुभवायला सुरुवात केली. आधी अंधार, मग अचानक प्रकाश. तो उजेड डोळ्यांसाठी नव्हता, तो अनुभवासाठी होता. त्याला जाणवलं काहीतरी घट्ट, उबदार, आभाळा एवढं विशाल त्याच्याजवळ येत आहे. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. कपाळावर थंड गंधयुक्त वाऱ्याचा स्पर्श झाला आणि तेव्हा त्याच्या अंतरात आवाज घुमला, शिव असतो तिथं जिथं भक्त अंध पण समर्पित असतो. त्या एका क्षणात चंदनच्या डोळ्यांसमोर, जे डोळे अंध होते त्याच्या डोळ्यांसमोर एक प्रकाश किरण फाटकी काळोखी चादर फाडून पुढे आला. त्या प्रकाशात त्याने पाहिलं एक त्रिशूल
नंतर एक डमरू आणि मग एक महाकाय रूप, जटाधारी, भस्मधारी, डोळ्यात अनंत विश्वास तेज, भोलेनाथ. चंदनच्या हृदयात आदर, भय, आनंद आणि संपूर्ण समर्पण या 4 भावनांचा स्फोट झाला. त्याने स्वतःहून कपाळ गाभाऱ्याच्या थंड दगडी जमिनीवर टेकवलं. अश्रू गालावरून उघळले आणि तेव्हा त्याला जाणवलं, मी अंध आहे, पण आज मी बघितलं. शिवाचं दर्शन म्हणजे डोळ्यांना काहीतरी दिसणं नव्हे, तर मनाला शाश्वततेचा अनुभव मिळणं. चंदनने जे अनुभवलं ते शब्दात सांगणं अशक्य होतं, कारण ते अनुभव बोलण्या इतके सोपे नव्हते. त्या क्षणानंतर चंदनचं संपूर्ण अस्तित्व बदलून गेलं. त्याचा चेहरा एकदम शांत पण दिव्य तेजाने भरलेला झाला होता. तो उठला, कपाळावर हात ठेवला आणि पायऱ्यांवर येऊन बसू लागला. काही गावकरी पहाटे पूजा करायला आले होते. त्यांनी पाहिलं, चंदन अगदी निर्विकार चेहऱ्याने बसलेला आहे आणि त्याच्या भोवती एक प्रकारचं प्रकाशवलय तयार झालं आहे. कोणीतरी पुटपुटलं, हे काहीतरी वेगळंच आहे. चंदन साधा व्यक्ती राहिलेला नाही. त्या दिवशी संध्याकाळी चंदन घरी गेला. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून पटकन ओळखलं. काहीतरी घडलंय. आई? चंदनचा स्वर थरथरत होता. भोलेनाथ आले होते. हे ऐकून गौरी स्तब्ध झाली. तिचे डोळे भरले. तिने त्याला घट्ट मिठीत घेतलं. बाळा, आता तुझं जीवन वेगळं होईल. पुढचे काही दिवस चंदन शांत राहिला. तो काहीच बोलला नाही, फक्त मंत्रस्मरणात पूर्णपणे बुडून गेला. त्याच्या आवाजात आता एक मोठी अनुभवी साधकाची गूढता होती. गावात अनेक चमत्कार घडायला लागले. कोणाचं हृदय हलकं वाटायला लागलं, कोणाचं दुःख विरघळायला लागलं आणि कोणाच्या मनात प्रश्नांच्या जागी शांतता यायला लागली. एक दिवस एक म्हातारी स्त्री मंदिरात आली. तिच्या पाठदुखीने तिचं चालणं मुश्किल झालं होतं. तिने चंदनजवळ येऊन बसतच म्हटलं, बाळा, मला काही देऊ नकोस, फक्त मला शांत झोप येईल इतकं काहीतरी म्हण. 2 महिने झोप नाही झाली. चंदन हसला आणि म्हणाला. त्याने तिच्या कपाळावर हलक्याने हात ठेवला. काहीही न म्हणता फक्त डोळे मिटले आणि आतल्या आत मंत्रस्मरण सुरू. त्या वृद्धेला काही क्षणात वाटलं, जणू ती एका फुलांवर झुलते आहे, वाऱ्याच्या लाटेवर तिरते आहे आणि डोळे आपोआप झाकले गेले. त्याच रात्री ती गाढ झोपली. सकाळी उठल्यावर ती पायावर चालत आली आणि म्हणाली, हा मुलगा नाही, हा तपस्वी आहे, हा शिवाचा अंश आहे. गावात आता वसंतराव सुद्धा गप्प झाला होता. त्याच्या मनात संशय उरलाच नव्हता. एक दिवस तो स्वतःच चंदनजवळ येऊन म्हणाला, बाळा, मी तुला ओळखू शकलो नाही, क्षमा कर. चंदनने त्याच्या हाताला स्पर्श केला आणि फक्त इतकंच म्हणाला, तुम्ही मोठे आहात, मी फक्त भक्त आहे. पुढे भगवान शिव गाढवाला म्हणाले, बाळा, ही कथा अर्धवट ऐकून देण्याची चुकी करू नको. अर्धज्ञान काहीच कामाचं नसतं. पुढे शिवा म्हणाले, त्या रात्री चंदनच्या स्वप्नात पुन्हा ते तेजस्वी रूप प्रकट झालं. भोलेनाथ डोळ्यातून एक करुणा ओतत होते. त्यांनी फक्त एक वाक्य चंदनला सांगितलं, तुझं कार्य सुरू आहे, पण आता केवळ मंत्र नव्हे, लोकांसाठी कर्मही कर. चंदन गोंधळला. मी अंध आहे, मी काय करणार? शिव म्हणाले, तुझी दृष्टी आत आहे. जे बाह्य जग बघतं ते फसतं. तू जी दिशा दाखवशील ती लोकांच्या आत्म्याला दिशा देईल. त्या रात्रीपासून चंदनने एक नवं कार्य सुरू केलं. गावात एक कोपरा निवडून तिथे दररोज एक वेळ ठरवून लोकांना बसवून ठेवायचं आणि फक्त त्यांचे दुःख, शंका ऐकायच्या. काहींना तो काहीही उत्तर देत नसे, फक्त एकच गोष्ट म्हणायचा, तुमचं दुःख मी शिवाच्या चरणांवर ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला उत्तर मिळायचं, कधी मनात, कधी स्वप्नात, कधी एखाद्या घडलेल्या घटनेतून. गाव आता बदलत होतं. आधी अंध मुलाला दयेस पात्र समजणारे आता त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहायला लागले होते. चंदन यशवंत नव्हता, प्रसिद्धही नव्हता, पण तो एक शिवयुक्त झालेला होता.
त्याचं शरीर अंध होतं, पण त्याचं अस्तित्व शिवप्रकाश बनलं होतं. सकाळ झाली. चंदनच्या मनात एक वेगळाच शांतपणा होता. तो आज काहीसा निर्धास्त वाटत होता. कालचा अनुभव त्याच्या अंतःकरणात खोलवर ठसलेला होता. त्याने आंघोळ केली, आईच्या हातचं गरम दूध घेतलं आणि हळूहळू मंदिराकडे निघाला. त्याचे पाय मंदिराकडे नव्हते, तर त्या जुन्या वडाच्या झाडाकडे चालले होते, जिथं काल रात्री त्याने देवाशी संवाद साधला होता. त्याला वाटलं त्या जागेवर परत गेलं पाहिजे, जिथं तो स्वतःला सापडला होता. झाडाजवळ पोचताच त्याच्या शरीरात एक प्रसन्न वाऱ्याची झुळूक गेली. जणू शिवाची कृपा पुन्हा त्याचं स्वागत करत होती. तो झाडाखाली बसला, डोळे मिटले. भोलेनाथ, तो पुटपुटला, माझं काही नाही, सगळं तुझंच आहे. त्याच्या मनात कालचं संपूर्ण दृश्य पुन्हा उभं राहिलं. एकदम त्याच्या अंगावर शहारा आला. त्याला जाणवलं, कालचं ते स्वप्न नव्हतं, ती अनुभूती खरी होती. शिवाची कृपा प्रत्यक्ष होती. तेव्हा त्याने आतून एक नवा निश्चय केला. आजपासून माझं जीवन फक्त शिवासाठी, जसंचं तसं स्वीकारणार, शिकणार आणि चालणार शिवाच्या मार्गानं. त्या दिवशी तो बराच वेळ तिथंच बसून राहिला, वाऱ्याशी बोलत, आकाशाकडे पाहत, स्वतःशी संवाद करत. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते समाधानाचे. परत येताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. आईने पाहिलं आणि थोडं आश्चर्य वाटलं. काही खाल्लं का रे बाळा, तिने विचारलं. हो आई, तो हसत म्हणाला. शिवाचा प्रसाद घेतला. त्या रात्री तो शांतपणे झोपला. त्याच्या मनात एकच संकल्प फुलत होता, हे शिवा, माझ्या आयुष्याला तू दिशा दे आणि मला तुझा खरा भक्त बनव. चंदनच्या जीवनात आता एक वेगळी जागृती झाली होती. त्याचं मन पूर्वीप्रमाणे अस्थिर राहिलं नव्हतं. आता त्याच्या विचारांना गती मिळाली होती आणि त्याच्या अंतःकरणात श्रद्धेची एक नवी ज्वाळा पेटली होती. दररोज पहाटे तो उठून स्नान करून त्या झाडाखाली जाऊ लागला. तो काही मागत नसे, काही तक्रार करत नसे, फक्त शांत बसून भोलेनाथांचं स्मरण करत असे. त्याच्या मनात एकच भाव असायचा, हे शिवा, तू आहेस हेच मला पुरेसं आहे. गावातल्या काही लोकांना चंदनचं हे परिवर्तन दिसू लागलं. तो जो मुलगा नेहमी तक्रारी करत असे, जो खसून गेला होता, तो आता एकदम शांत, स्थिर आणि तेजस्वी झाला होता. एक दिवस शेजारच्या घरातला एक लहान मुलगा तापाने फणफणत होता. घरच्यांनी अनेक वैद्यांना दाखवले, पण काहीच उपयोग झाला नाही. आई चिंतेने व्याकुळ झाली होती. चंदन त्या घराजवळून चालला होता. त्या आईच्या डोळ्यातून आसवे गळताना त्याला दिसली. काय झालं आई, त्याने विचारलं. ती म्हणाली, काहीच समजत नाहीये चंदन, बाळ बरा होईल ना रे. चंदन काही क्षण गप्प राहिला. मग तो त्या मुलाजवळ गेला. त्याने त्याच्या कपाळावर थंड पाण्याचा पदर ठेवला आणि डोळे मिटले. त्याच्या मनात एकच नाम उमटलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच्या मनात एकच प्रार्थना उमटत होती, हे शिवा, याचं दुःख तू तुझ्याजवळ घे आणि याला बरं कर. काही वेळ शांततेत गेला. मग चंदन तिथून उठून निघून गेला. त्या रात्री त्या मुलाचा ताप अचानक उतरला. आई धावत धावत चंदनकडे आली, म्हणजे त्या बाळाची आई, आणि म्हणाली, तू काय केलंस रे. बाळ तर शांत झोपी गेला. चंदन फक्त स्मित हास्य देऊन हसला. मी काही नाही केलं आई, हे सगळं शिवाचं वरदान आहे. हळूहळू लोकांमध्ये कुजबूज होऊ लागली. चंदनमध्ये काहीतरी नक्की आहे. तो काहीतरी वेगळा झालाय. त्याच्याकडे बसल्यावर मन शांत होतं, पण चंदन मात्र कोणताही अभिमान बाळगत नव्हता. त्याला माहीत होतं, हे सगळं शिवकृपेने घडत आहे. तो फक्त एक माध्यम आहे, वाहक आहे. दररोजच्या ध्यानात त्याला आता एका गूढ शक्तीची प्रचिती होऊ लागली होती. अंधारातही त्याला प्रकाश दिसू लागला होता. शब्दांशिवाय संवाद होऊ लागले होते. एक दिवस त्याच्या ध्यानात त्याला शिवस्वरूप एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक स्वर उमटला, चंदन, तू पुढे चालत राहा. तुझ्या सेवाभावातूनच तुझे मार्ग खुलत जातील. त्याने डोळे उघडले. डोळे पाणावलेले होते. हे शिवा, तू मला असंच माझ्या सेवापथावर चालवत राहा. त्या दिवसापासून चंदनने स्वतःला पूर्णतः समर्पित केलं.
गरिबांना अन्न, वृद्धांना आधार आणि प्रत्येकालाच एक प्रेमळ शब्द देणं हेच त्याचं जीवनकार्य बनलं. लोक आता त्याला चंदन महाराज म्हणू लागले. पण तो हसून म्हणायचा, माझं नाव फक्त चंदन आहे आणि मी आजही फक्त भोलेनाथाचा एक लहानसा भक्त आहे. त्या दिवसापासून चंदनचा प्रत्येक दिवस सेवा आणि साधनेमध्ये जात होता. तो कोणालाही काहीही सांगत नसे, पण जेव्हा कुणी त्याच्याजवळ येई तेव्हा त्याला एक वेगळाच अनुभव येई. त्याच्या नजरेत करुणा होती, शब्दात शांती होती आणि स्पर्शात आश्वासन होतं. लोक त्याच्याकडे यायचे आणि त्याचं दुःख बोलताच त्याच्या मनावरचं ओझं हलकं व्हायचं. चंदन फक्त ऐकत असे आणि मग डोळे मिटून म्हणत असे, भोलेनाथ सर्व काही पाहत आहेत. कधी तो एखाद्याला म्हणे, नदीकिनारी जाऊन पाणी भरताना एक मूठ माती वाहून टाक आणि त्रास विसरून जा. कधी कुणाला तो एका पत्रींचं पान देई आणि म्हणे, हे झोपताना उशाजवळ ठेव, सगळं हलकं वाटेल. लोकांच्या प्रश्नांना तो सोप्या कृतींमधून उत्तरं देई आणि ती कृती करतानाच त्यांना आतून उत्तरं मिळत असत. एक वृद्ध आजोबा आले. डोळ्यात पाणी होतं. माझं बाळ मला सोडून गेलं रे बाबा. चंदन काहीच न बोलता त्यांचा हात धरतो आणि काही वेळ दोघं शांत बसतात. मग चंदन म्हणतो, तुमचं मन त्याच्यावर प्रेम करतंय म्हणून तुम्हाला दुःख होतंय. शिवाला साक्षी ठेवून त्याला आशीर्वाद द्या आणि बघा, त्याचं हृदय एक दिवस नक्की बदलेल. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर शांती उमटते. ते उठतात आणि नम्रपणे वागतात. तू साधा आहेस, पण तुझं बोलणं मनात थेट उतरतं. त्या दिवशी चंदन एकटाच जंगलात गेला. झाडांमध्ये चालताना त्याला एक मध्यम वयाची बाई सगळ्या अंगाने थकलेली दिसली. ती एका झाडाखाली बसून रडत होती. चंदन तिच्याजवळ गेला. आई, काय झालं? ती थरथरत म्हणाली, माझ्या मुलीला खूप दवाखाना केला, तरीही तिचा आजार बरा होत नाही. तिचं दुःख उतरतच नाही. हे रोग तिची पाठ सोडतच नाही आहेत आणि आता माझ्याकडे पैसे देखील उरले नाहीत. काय केल्याने हे रोग हिची पाठ सोडतील? मग चंदन शांतपणे डोळे मिटतो आणि त्याच्या मनात एकच प्रार्थना उमटते, हे भोलेनाथा, या लेकराचं दुःख तू हलकं कर. तो त्या आईला एक छोटं कापडी गाठोडं देतो. त्यात लिंबाचं पान, तुळस आणि थोडे भस्म असते. हे घरी जाऊन पोरीच्या कपाळावर लावा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत राहा. मग तिची आई तिच्या मुलीला घेऊन घरी जाते आणि चंदनने सांगितल्याप्रमाणे अगदी तसेच करते आणि ते करता करता तिची मुलगी झोपी जाते. दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय, त्या मुलीचा सर्व आजार दूर गेलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी रूप आलेलं असतं. पुन्हा ती आई चंदनजवळ येते आणि चंदन समोर नतमस्तक होते. तू देव नाहीस, पण देव तुझ्यातून बोलतो. चंदन शांतपणे हसतो. मी काहीच नाही आई, मी फक्त त्याच्या कृपेचं वाहन आहे. त्या दिवशी रात्री चंदन एकटाच त्या झाडाखाली बसलेला होता. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. वारा मंदपणे वाहत होता. चंदनच्या मनात शांतता, समाधान आणि एक खोल ऋणानुबंध जागा झाला. हे शिवा, मी आहे कारण तू आहेस. माझं अस्तित्व तुझ्याशिवाय शून्य आहे. तो डोळे मिटतो आणि पुन्हा म्हणतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रोजचं ध्यान, सेवा आणि नामस्मरण आता चंदनचं श्वास वायूसारखं झालं होतं. संध्याकाळी गावातलं मंदिर गाभाऱ्यात प्रकाशाने उजळून निघायचं, पण झाडाखाली बसलेला चंदन स्वतःच एक तेजस्वी दीप झाला होता. गावकरी म्हणायचे, त्याचं वय कमी पण त्याचं मन मोठं, त्याच्यात काहीतरी दिव्य आहे. एक दिवस गावात वादळासारखी बातमी पसरली. शेजारच्या गावात देवीच्या जत्रेत अपघात झाला होता. अनेक जण जखमी झाले. काहींना धीरच उरला नव्हता. एक बाई आपल्या मरणासन्न पतीला घेऊन चंदनकडे आली. बघ ना बाबा, याला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. ती रडत होती आणि तिच्या आवाजात पूर्ण जीवनाची हतबलता दाटली होती. चंदन गप्पच बसला. मग त्याने त्या माणसाचं डोकं मांडीवर घेतलं. त्याच्या कपाळावर त्याने दोन्ही हात ठेवले. डोळे मिटून तो शांतपणे जप करू लागला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. आजूबाजूचं वातावरण शांत झालं. पुढे शिव गाढवाला म्हणाले, बाळा, पुढे पुढे ही कथा ऐकताना
तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार आहे. तू तुझं दुःख विसरणार आहेस. अशीच कृपा माझी तुझ्यावर होणार आहे. त्यामुळे हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ऐकणाऱ्यांनी टाईप करा. माझी कृपा प्राप्त करा. पुढे शिवा म्हणतात. आजूबाजूचं वातावरण शांत झालं. एका क्षणात त्या माणसाने खोल श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात हलकीशी चैतन्याची झलक दिसली. त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटलं. हे कसं झालं? चंदनने डोळे उघडले आणि म्हणाला, शिवाच्या नावात प्राण आहे. त्या प्राणाचा स्पर्श झाला की जीवन परत येतं. त्या क्षणापासून गावातलं प्रत्येक घर चंदनच्या नावे नवस बोलू लागलं. पण चंदनने कधीही स्वतःचं महात्म्य मानलं नाही. तो रोज आपलं लोणचं भाकरी खाई, झाडाखाली झोपी आणि पहाटे उठून नदीवर जाई. एका दिवशी चंदन झाडाखाली ध्यानात बसलेला असताना त्याला एक तेजस्वी रूप दिसलं. त्याच्यासमोर खुद्द भगवान शिवा प्रकट झाले. गर्द केस, भस्माने माखलेलं शरीर, गळ्यात सर्प आणि हातात त्रिशूळ. त्यांची नजर चंदनावर प्रेमाने स्थिरावलेली होती. चंदन, त्यांच्या ओठातून निघालेला आवाज त्याच्या आत्म्याला स्पर्शून गेला. तुझी सेवा, तुझं समर्पण आणि तुझा निस्वार्थ भक्तिभाव याने मी प्रसन्न झालो आहे. चंदनचे डोळे भरून आले. माझं काहीही नाही नाथ, सगळं तुझंच आहे. मी फक्त तुझ्या पायांवर ठेवलेली एक मातेची मूठ आहे. शिव हसले. त्या हास्यात साऱ्या ब्रह्मांडाचं सौंदर्य होतं. हेच तुझं मोठेपण आहे चंदन, आणि म्हणूनच मी तुला वर देतो. चंदन काही बोलणार तोपर्यंत शिव म्हणाले, या गावाला आणि तुझ्या हातून येणाऱ्या प्रत्येक पायरीला माझं रक्षण असेल. जो कोणी तुझ्याकडे श्रद्धेने येईल त्याच्या मार्गातील अंधार दूर होईल. इतकं बोलून शिव अंतर्धान पावले. चंदन स्तब्ध होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावर केवळ आभार आणि नम्रता होती. त्या रात्री त्याने झाडाच्या मुळाशी डोकं टेकवलं आणि शेवटपर्यंत एकच नाम घेत राहिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गावातला एक कोपरा असा होता जिथं कोणी सहजपणे जात नसे. तिथं एक म्हातारी आजी राहत होती. तिनं संसार गमावला होता. मुलं दूर गेली होती. दारी कोणीही येत नसे आणि तिचं नाव कोणालाही माहीत नव्हतं. ती एकटी, शांत, भोवतालाच्या जगाशी तुटलेली होती. एक दिवस ती चंदनकडे आली. तिच्या डोळ्यात आशा नव्हती. ती फक्त म्हणाली, बाळा, मी चालून आले. काहीच मागायला नाही, फक्त बोलावंसं वाटतंय. चंदन तिला झाडाखाली बसवतो. तिच्यासमोर पाणी ठेवतो. तो काही विचारत देखील नाही. ती काही स्पष्ट सांगतही नाही, पण दोघांमध्ये शांती नांदते. थोडा वेळ शांततेत जातो. मग चंदन म्हणतो, आई, ज्यांचं कोणी नसतं त्यांचा देव असतो. आजीनं डोळे मोठे केले. खरंच का रे बाळ? ती पुटपुटली. चंदन म्हणाला, हो आई, आपल्याला सोडून गेलेली माणसं आपलं नशीब असू शकतात, पण आपल्याला धरून ठेवणारा देव तो आपलं भाग्य असतो. पाया पडणं ही कमजोरी असते, पण भक्ती करणं ही ताकद असते. देवाला सोनं नको, चांदी नको, फक्त तुझी आर्जवभरी श्रद्धा हवी आहे. आजीनं डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून गालावर अश्रू ओघळले. मी फक्त नाव घेते बाळ, ओम नमः शिवाय, इतकंच. बाकी मला काहीच माहीत नाही. चंदन हलकेच तिचा हात हातात घेतो. आई, तू घेतलेलं तेच नाव त्याला पुरेसं आहे. कारण जेव्हा एखाद्याला कोणीही नसतं तेव्हा देव स्वतः त्याच्याजवळ चालत येतो. त्या झाडाच्या मुळाशी एक मंद प्रकाश दिसतो. क्षणभर आजीला वाटतं कोणीतरी जवळ उभं आहे. डोळे उघडते, पण कोणीच दिसत नाही. फक्त हवेत एक मंद सुगंध दरवळतो, जणू शिवस्वरूप प्रकट होऊन गेलं. त्या रात्री चंदन ध्यानात असतो. त्याच्यासमोर साक्षात भगवान शिव उभे असतात, शांत, तेजस्वी आणि करुणामय. चंदन, ते म्हणतात, लोकांना पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही. त्यांना माझं अस्तित्व हवं आहे. त्यांना कोणीतरी असावं असं वाटतंय. मी त्यांच्यासाठी आहे हे त्यांना जाणवून दे. तू त्यांचा आश्वासक हो, पण सांग, मीच त्यांचा खरा आधार आहे. ज्यांचं कुणी नाही त्यांना मी स्वतः आधार देतो. पुढे येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात मी सामावतो.
जो फक्त श्रद्धेने माझं नाव घेतो. चंदन वागतो, दोन्ही हात जोडतो. नाथ, मी त्यांना तुझ्यापर्यंत आणतो, बाकी सर्व तूच कर. शिव हसतात, त्यांच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहतं. चंदन, तुझं हसूच माझं अस्तित्व आहे. आता जेव्हा एखाद्याचे डोळे आसवांनी भरतील, तेव्हा तुझ्या शब्दात माझा आवाज असेल. ज्यांना कोणी नसेल त्यांना तू माझ्या पायापर्यंत आणशील. चंदनच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता भक्तांच्या अश्रूंनी जोडले गेले. तो एकटा नव्हता आणि कुणीच एकटं नव्हतं. शिव सर्वांच्या हृदयात होते. फक्त श्रद्धा हवी होती, आवाज नव्हे, गोंगाट नव्हे, फक्त एक शांत नाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 2 भक्तांना आजची ही पवित्र कथा शेअर करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. त्या रात्रीनंतर चंदन अधिक गाढ आणि खोल भक्तीमध्ये हरवून गेला. त्याचं शरीर गावात असे, पण मन हरपलेलं असे. केव्हा तरी गगनात, केव्हा तरी परमेश्वराच्या पायाशी. त्याचा चेहरा दिवसेंदिवस अधिक तेजस्वी होत चालला होता. गावकरी जेव्हा त्याच्याजवळ यायचे तेव्हा त्यांचं दुःख नकळत हलकं व्हायचं. एक दिवस एक तरुण मुलगा त्याच्याकडे आला. केस विस्कटलेले, डोळे सुजलेले. त्याच्या बोलण्यात राग, हताशा आणि असहायता होती. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात सगळं संपलंय. कोणाचं काही लागत नाही. मी कोणासाठी जगू? चंदन फक्त बघत राहिला. मग शांतपणे म्हणाला, तुला कोणी लागत नाही आणि तू कुणासाठीही नाहीस. तू स्वतःसाठीही नाहीसच. तू त्या देवासाठी आहेस, ज्याने तुला यातून उठवायचं ठरवलंय. तो तरुण म्हणाला, पण मला काहीच नाही. पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, काही नाही. चंदन हसला. त्याचंच तर बरं आहे, कारण देवाला पैसा नको. तुला गाठण्यासाठी फक्त तुझं कोरं मन पुरेसं आहे. तू फक्त एकदा शांतपणे डोळे मिट आणि म्हण, हे शिवा, मी थकलोय. आता माझं कुणीच नाही. तूच माझा आता आधार बन. तो मुलगा काहीही बोलला नाही. डोळे मिटून बसला. काही क्षण गेले. मग त्याच्या गालावरून एक अश्रू ओघळला. तो ओघळून जमिनीवर पडला आणि जणू त्या क्षणी त्याचं दुःख बाहेर आलं. तो उठला आणि म्हणाला, काय झालं माहीत नाही, पण आत खूप हलकं वाटतंय. चंदन हसून म्हणाला, देव काही वेळा तुझ्या संकटात तुला घट्ट धरतो, पण तुला वाटतं की तू एकटाच लढतोय. खरं म्हणजे जेव्हा तू रडतोस त्या क्षणी तो तुझ्या मनातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये असतो. त्या दिवसांपासून त्या तरुणाच्या जीवनात बदल झाला. तो रोज मंदिरात यायचा, चंदनजवळ बसायचा आणि एखादं छोटं काम करायचा. शेवटी एक दिवस तो म्हणाला, तू माझा गुरु नाहीस, पण तूच मला देवाकडे परत नेलंस. चंदन हसून म्हणाला, मी काही नाही बाळा. मी फक्त तो आरसा आहे जिथं तू स्वतःतला देव पाहतोस. त्या रात्री चंदनच्या ध्यानात शिव पुन्हा प्रकट झाले. ते म्हणाले, चंदन, माझ्या भक्तांना तू केवळ शब्द देत नाहीस, तू त्यांना स्वतःला ओळखायला शिकवतोस. तू त्यांना हे सांगतोस की देव मंदिरात नाही, देव त्यांच्या मनात आहे. हेच खरे ज्ञान आहे जे त्यांना दुःखातून मुक्त करतं. पुढे कथा सांगताना शिवा गाढवाला म्हणतात, आता तूही डोळे बंद कर आणि माझं नाव घे. बघ, तुला मनशांती मिळेल. तुझं सर्व दुःख संपून जाईल. तुझी लोक तुझ्याकडे दयेने पाहतील. सर्वांना तुझी किंमत कळेल. मग गाढव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे नामस्मरण करत पुढची कथा सांगण्याची विनंती भगवान शिवांना करते. मग शिवा कथा सांगताना म्हणू लागतात. शिवाचे शब्द चंदनच्या अंतकरणात घुमत राहिले होते. मी कुठेही असलो, पण जो माझं नाम घेतो त्याचं संरक्षण मी स्वतः करतो. ज्यांनी सगळं गमावलं आहे त्यांच्याशी माझं नातं अधिक खोल असतं, कारण त्यांची हाक ही आभास नाही, ती हृदयाची आर्तता असते. चंदन झाडाखाली शांतपणे डोळे मिटून बसलेला होता. त्याच्या ओठांवर एकच मंत्र होता, ओम नमः शिवाय. पण त्या मंत्रामागे हजारो दुःखी जीवांच्या वेदना, आशा आणि श्रद्धा गुंफलेली होती. आणि त्या सर्वांना एकच उत्तर मिळालं होतं, शिव आहे, तो तुझ्या पाठीशी आहे. चंदनच्या साधनेला आता वर्ष लोटू लागली होती. त्याचं आयुष्य हेच एक तपश्चर्या झालं होतं.
तो झाडाखाली बसलेला असला तरीही त्याचं अस्तित्व अनेकांच्या आयुष्यात उतरलेलं होतं. कुणाचं दुःख, कुणाची विनवणी, कुणाची मनशांती, सगळं काही त्याच्याजवळ येऊन थांबत असे. एक दिवस एक छोटी मुलगी चंद्रा तिच्या आजोबांच्या हातात हात घालून आली. ती खूप गप्प होती. आजोबा म्हणाले, ही काहीच खाईना, न बोले न हसे, घाबरली आहे आतून, आई वडील गमावलेत हिने. चंदन तिच्या पायाशी बसला. चंद्रा, तुला माहिती आहे का, देव कधीच लहान मुलांना एकटं सोडत नाही. ती नजर वर करते. तिच्या डोळ्यात पाण्याचा थेंब जमा झालेला असतो. जे गेले त्यांच्यावर प्रेम करायचं थांबवायचं नाही, पण त्यांच्यासाठी आपण आनंदी राहिलो तर त्यांना वरती बरं वाटतं. तो तिच्या हातात एक छोटीशी नंदीची मूर्ती देतो. हे बघ, हे भोलेनाथ, हे तुझे नवे बाबा. हे तुला रोज पाहतील आणि तुझ्या केसातून हात फिरवतील. ती हळूहळू मूर्ती उचलते आणि पहिल्यांदा ती हलकंसं हसते. आजोबांचे डोळे पाणावतात. ते म्हणतात, चंदन, तू एकटा असा आहेस जिथं माणूस आपलं दुःख विसरतो आणि देव ओळखतो. त्या रात्री चंदन डोळे मिटून विचार करत बसतो. हे शिवा, मी फक्त तुझं नाव घेतो, पण तू माझ्यातून इतकं बोलतोस. मी तर पाटीसारखा आहे. जे लिहितोस ते सर्व तुझंच, जे ऐकवलं जातं तेही तुझंच. शिवाचे शब्द पुन्हा त्याच्या अंतरात्म्यात ऐकू येतात. चंदन, भक्ती म्हणजे अर्पण, आणि तू स्वतःला माझ्या चरणांवर अर्पण केलं आहेस, म्हणून तुझ्या प्रत्येक श्वासातून मी वाहतोय. जेव्हा एखाद्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि हाक असते, तेव्हा मी तुझ्या रूपानं उत्तर देतो. त्या सायंकाळी गावात एक जुना मित्र भेटतो, अतुल. तो शहरात गेलेला असतो, मोठा व्यापारी झालेला असतो. त्याचं कपड्यांचं दुकान, गाड्या, गलेकट्ट सोनं अंगावर असतं. तो चंदनला हसून म्हणतो, तू अजून तसाच? हे असं बसून राहून काही मिळतंय का? चंदन फक्त बघतो आणि म्हणतो, माझं मिळणं हे तुमच्यासारखं नसलं तरी माझं श्वास घेणं हे संपूर्ण आहे. मी जे गमावलंय ते माझं नव्हतंच, पण मी जे मिळवलंय ते 1000 सोन्यांपेक्षा मौल्यवान आहे, श्रद्धा. अतुल गोंधळतो. तो पुढे म्हणतो, म्हणजे तुला काहीच नकोय का? चंदन हसतो. मला केवळ एकच हवंय. जे कोणी या जगात एकटं पडलं आहे त्यांनी माझ्या डोळ्यातून त्यांचा देव पाहावा, कारण देव समोर दिसत नाही, पण तो मनात उमटतो, कुणाच्या डोळ्यातून, शब्दातून तर कुणाच्या कृतीतून. त्या रात्री गावात मुसळधार पाऊस पडतो, पण चंदन अजूनही झाडाखाली बसलेला असतो. भिजतो, थरथरतो, पण डोळे मिटून तो म्हणत राहतो, हे शिवा, ज्या प्रत्येकाचं छत हरवलं त्यांच्यासाठी तू आभाळ बन. ज्यांचं काहीच उरलेलं नाही त्यांच्यासाठी तू माझं हृदय उघडं ठेव. मी नाही कुणाचा देव, पण तुझं साधं नाव जपताना जर त्यांना आधार मिळाला तर मला याहून मोठं काहीच नको. त्याच्या ओठांवर फक्त एकच जप घुमत राहतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिवस मागे सरत होते, पण चंदनचं अस्तित्व काळाच्या पलीकडे जात होतं. गावासाठी तो एक आधार बनला होता, पण त्याचं मन अजूनही फक्त शिवातच गुंतलेलं होतं. कधी कधी कुणी विचारलं तरी तो फक्त हसून म्हणायचा, मी काही देत नाही, मी फक्त आठवण करून देतो की तुमचा देव तुमच्यासोबत आहे. त्या दिवशी एक विधवा बाई आली. ती रडत होती, हातात नवऱ्याचा फोटो, ओठांवर निराशा. चंदन बाबा, मी खूप देवळं फिरले, नवस केले, काहीच उरलं नाही. आता माझं कुणीच नाही, मी आता एकटी. चंदन शांत बसून तिचं बोलणं ऐकत राहिला. मग तो हळूच म्हणाला, आई, एकटं असणं हे श्राप नाही, ती संधी असते देवाशी घट्ट नातं जोडण्याची. तू जिथं कुणाला साथ नाही घालू शकत तिथंच देव तुला जवळ घेतो. ती पुटपुटली, माझ्याकडे काहीच नाही, चांदी नाही, सोनं नाही, मोठं मन नाही. चंदन तिच्या हातात एक पिंपळाचं पान ठेवत म्हणाला, हे बघ, यात काहीच नाही, पण याला धरून जर तू ओम नमः शिवाय म्हटलंस ना तर हे पानही तुझं सोनं होईल. तो पुढे म्हणतो, देवाला मोठ्या गोष्टी नकोतच आहेत, फक्त तुमची श्रद्धा हवी.
नाव मोठं नसलं तरी भाव मोठा असेल तर देव झोपेतूनही उठतो. ती बाई त्याच्या पाया पडू लागली. तेव्हा तो तिला थांबवतो. नको पडू पाया. पाया पडणं म्हणजे मागणं, पण डोळे मिटून जप करणं म्हणजे अर्पण. आपण भक्तीत मागायला नाही, जोडायला शिकलं पाहिजे. त्या संध्याकाळी चंदन मंदिरात नाही गेला. तो नदी किनारी गेला, जिथं एक वृद्ध बाबा एकटेच बसले होते. चंदन त्यांच्याजवळ गेला. दोघं काहीच न बोलता बसून राहिले. वाऱ्याने पाने हलत होती. नदीचे पाणी संत वाहत होतं. एक वेळ अशी आली की त्या बाबांनी विचारलं, बाळा, तुला भीती वाटत नाही का? कोणाचं कोणीच नसलं की? चंदन डोळे मिटून उत्तर देतो, जेव्हा आपल्याला कोणीच नसतं तेव्हाच खरा कोणीतरी असतो, तो म्हणजे शिव. माणसं सोडतात, पण तो अंतःकरणात गुपचूप जागा करून बसतो. मी जे बोलतो ते माझं नाही, आणि जे ऐकवलं जातं ते तुमच्यासाठी नाही, ते त्या अदृश्य शिवासाठी आहे. तो ऐकतो, तो पाहतो आणि योग्य वेळी उत्तर देतो. त्या रात्री चंदन ध्यानात जातो. शिव पुन्हा प्रकट होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित असतं. ते म्हणतात, चंदन, मी तुझ्याजवळ काहीही दिलं नाही, तरीही तू मला सगळं अर्पण केलंस. म्हणूनच तू आज प्रत्येक अश्रूचा स्पर्श करतोस. लोक मला शोधतात, गडगडतात, पण मी आहे तिथं जिथं भक्त शांतपणे बसून फक्त माझं नाव घेतात. मी त्या ओठांवर आहे जे कोणत्याही लोभाशिवाय फक्त एक ओम उच्चारतात. चंदन डोळे उघडतो. त्याचे डोळे ओलावलेले असतात. तो नदीकाठी वाकून जलाला स्पर्श करतो आणि म्हणतो, हे शिवा, मला तुझं रूप नको, तुझं दर्शन नको. मला फक्त इतकंच हवंय की माझ्या शब्दातून तुझी ओळख होवो, आणि जेवढा श्वास उरलेला आहे तेवढा मी तुझ्या भक्तांसाठी वापरू शकू. तेव्हा दूरवरून वाऱ्यात एक शांत स्वर घुमतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या रात्री आकाश निरभ्र होतं आणि चांदण्यांनी आभाळ जणू देवाच्या डोळ्यांसारखं भासत होतं. चंदन नदीकाठी ध्यानात गढून गेलेला होता. त्याच्या मुखावर एका साधकाचं तेज आणि अंतःकरणात एका आईसारखी माया प्रकट झाली होती. गावात एक तरुणी, उषा, दिवसेंदिवस नैराश्याने पोखरली जात होती. आई वडील गेल्यावर नातेवाईकांनी तिला घराबाहेर काढलं होतं. ती गावाच्या बाजूला एका मोडक्या झोपडीत राहत होती. लोक तिच्याकडे तुच्छतेने बघत, तिला कामही देत नसत. एक दिवस ती चंदनकडे आली. चेहरा क्रूश, कपडे मळलेले, डोळे सुन्न. ती म्हणाली, मी कोणाकडे पाहू? कोणीच मला नको म्हणतंय. चंदन तिच्याकडे पाहतो, पण त्याच्या नजरेत दया नव्हती, समजूत होती. तो म्हणाला, उषा, जेव्हा माणसांना तू नकोशी वाटतेस तेव्हा एक लक्षात ठेव, तू देवासाठी मात्र अत्यंत प्रिय असतेस. कारण तो कुणाचं बाह्य रूप बघत नाही, तो अंतःकरण पाहतो. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, पण मला कोणीही जवळ करत नाही. चंदन हलकेच म्हणतो, म्हणूनच शिव तुला स्वतःजवळ घेण्यास तयार आहेत. भक्ती ही अशीच असते. तिथं तू माणसांपाशी नाहीस, पण देवाच्या कुशीत असतेस. तो पुढे म्हणतो, लोकांच्या नजरा बदलू शकतात, पण देवाची नजर कधीच तुला वाईट म्हणत नाही. तू झोपतानाही जर ओम नमः शिवाय मनात म्हटलंस तर देव तुझ्या स्वप्नात तुला मिठी मारून झोपवेल. उषाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आता शांत आनंदात बदलले. ती चंदनच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली, पण त्याने तिला थांबवलं. हे बघ, मी तुझ्यासारखाच एक वाटसरू आहे. आपण पाया पडतो तर एक क्षणांचं समाधान मिळतं, पण जर हात जोडले आणि देवाला नमवलं तर आयुष्यभराचा आश्रय मिळतो. त्या रात्री उषा तिच्या झोपडीत झोपली. पहिल्यांदाच तिच्या मनात एक विश्वास जागा झाला. कोणीही नसलं तरी तो आहे. चंदन झाडाखाली बसलेला होता, डोळे मिटलेले, हात जोडलेले. त्याच्या मनात एकच प्रार्थना होती, हे शिवा, कुणालाच कोणी नसेल तेव्हा त्यांच्यासाठी तू माझ्या अंतःकरणातून पुढे ये. शिवाचे शब्द पुन्हा अंतःकरणात घुमू लागले. चंदन, भक्ती ही भेट देऊन मिळवलेली गोष्ट नाही, ती गहाण ठेवलेलं हृदय असतं, जे पूर्णपणे माझ्या चरणी अर्पण झालेलं असतं.
जेव्हा एक बाई रात्री रडत झोपते तेव्हा मी तिच्या उशाखाली तुझ्या शब्दांची मृदू चादर टाकतो. जेव्हा एक तरुण नशिबाला शिव्या घालतो तेव्हा मी त्याच्या हातात तुझं शांत उत्तर ठेवतो. तू माझा आहेस कारण तू भक्तांसाठी स्वतःला विसरलास. चंदन डोळे उघडतो. त्याच्या ओठांवर पुन्हा एकदा तेच शांत नाम उमटतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण त्या नावामागे आता एका विधवेचा आधार, एका मुलीचा आत्मविश्वास आणि हजारो हृदयांची अश्रूंमधली श्रद्धा वाहत होती. ज्यांचं कुणी नव्हतं त्यांच्यासाठी चंदन म्हणजेच शिवाचं उत्तर होतं. त्या पहाटे गावात एक वेगळीच शांतता होती. मंदिराच्या घंटा वाजल्या नव्हत्या. पक्ष्यांचं सूरही ऐकू येत नव्हता. फक्त एक मंद वारा वाहत होता आणि झाडाखाली चंदन ध्यानस्थ होता. शांत, खोल, स्पंदन रहित. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती पण विश्रांती होती. हृदयात भावना नव्हती पण पूर्णता होती. आणि ओठांवर शब्द नव्हते पण तरीही सृष्टीच्या कानात जणू तोच मंत्र घुमत होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना कळलं की दूरवरच्या एका खेड्यात भीषण आग लागली होती. घरं जळून गेली. लोक उघड्यावर आली. गावात एक शोकसागर उसळला. पण चंदन शांत होता. त्याने काहीच न बोलता काही पाण्याच्या हंड्या भरल्या, थोडं अन्न घेतलं आणि झाडाखालचं आसन गुंडाळून निघाला. त्याच्या मागे काही तरुण पावलांनी चालू लागले कारण त्याला फक्त शब्दांमधून नाही कृतीतूनही देव दिसत होता. त्या खेड्यात पोचल्यावर तो जळालेल्या झोपड्यातून एकत्र झालेल्या लोकांमध्ये बसला. कोणी रडत होतं, कोणी निश्चित पडलेलं, कोणी हताश झालेलं. पण चंदन एकेका माणसाजवळ गेला, हात धरला, डोळ्यात बघितलं आणि फक्त एकच वाक्य म्हणाला, तुम्हाला काहीच उरलं नसलं तरीही तुम्ही उरलात. आणि तिथंच देवाचं काम सुरू होतं. एक वृद्ध इसम म्हणाला, घर गेलं, संसार गेला, आता देव काय करणार? चंदन म्हणाला, देव घर परत देऊ शकत नाही पण तुम्हाला तुमचं मन परत देईल. जेव्हा सगळं राख होतं तेव्हा त्यातूनच फुलं उगम पावतात. हेच त्याचा चमत्कार आहे. तेथे असलेल्या एका लहान मुलाला लगेचच ताप भरला होता. कुणाकडेही औषध नव्हतं. भीती होती. चंदन त्याच्या कपाळावर हात ठेवतो. हात थंड होता आणि मन तापावर उतारा देणारं होतं. तो फक्त डोळे मिटून म्हणतो, शिवा, हे बाळ तुला हाक मारत आहे. या लेकराच्या श्वासावर तू तुझं नाम ठेव. त्या क्षणी त्या मुलाने डोळे उघडले, थोडा हसला आणि लोक आश्चर्यचकित झाली. आणि कोणीतरी बोलून गेलं, चंदन म्हणजे चालतं मंदिर आहे आणि त्याच्या शब्दात खुद्द भोलेनाथ उतरले आहेत. त्या संध्याकाळी चंदन परत आला. तो पुन्हा झाडाखाली बसला, थकलेला पण समाधानी. तो आकाशाकडे बघतो, डोळे मिटतो आणि अंतकरणात शिवाचे शब्द घुमतात, चंदन, तू आता फक्त माझा दूत नाहीस, तू माझं अस्तित्व आहेस. जेव्हा कोणी मी संपलोय म्हणतो तेव्हा तुझ्या रूपानं मी म्हणतो, नाही, मी आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात मी समुद्र झालो आहे. तुझ्या प्रत्येक नकारात मी होकार घालतो आहे. तू भक्तांसाठी उरला आहेस आणि म्हणून मी तुझ्या उरात ठेवलंय माझं संपूर्ण विश्व. त्या रात्री चंदन पुन्हा एकदा एकटाच बसतो. पण त्याच्या सभोवती असतो हजारो अगाम भक्तांचा भाव, लाखो मनांची श्रद्धा आणि एका परमेश्वराची कृपा. आणि त्या सगळ्यांचं उत्तर एकाच स्वरात मिसळतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गावात आता चंदनचं अस्तित्व हे केवळ माणसातलं नव्हतं. ते वाऱ्यात, पाण्यात, झाडांच्या सावलीत आणि मंदिराच्या घंटानादात देखील जाणवत होतं. दिवस किती गेले, ऋतू किती बदलले हे कोणालाच ठाऊक नव्हतं. कारण त्यांचं मन देवाच्या चिंतनात हरवलं होतं. त्यांच्यासाठी वेळ थांबतो, जग थांबतं, फक्त नाम आणि प्रेम हेच उरतं. त्या दिवशी सकाळी एक साधू गावात आला. राखवलेलं शरीर, डोळ्यात तेज, पण चेहऱ्यावर काहीसा गर्व. तो जोरात म्हणाला, इथं कुणीतरी स्वतःला खूप मोठा भक्त समजत आहे. पण त्यानं आत्तापर्यंत किती वेद वाचलेत, कोणती तपश्चर्या केली. हे सर्व पाहून गावकरी गोंधळले, काही डगमगले. पण एका आजीनं हसून उत्तर दिलं, मुला, तो वेद नाही म्हणत पण त्याच्या शांततेत देव बोलतो.
त्याने गंगा ओढली नाही, पण दुःखी डोळ्यातून गंगा वाहवली आहे. आणि त्याने कुणालाही पटवायचा प्रयत्न केला नाही, फक्त प्रेम दिलंय. ज्यांनी घेतलंय त्यांना त्यात शिवा सापडलाय. साधू थोडा थांबला आणि मग स्वतः चंदनजवळ गेला. तो म्हणाला, माझी शंका आहे. माझं जीवनसुद्धा तपात गेलंय, तरी मला तू इतकं शांत कसा वाटतोस? चंदन त्याच्याकडे हसून पाहतो. मला कुणालाही काहीही पटवून द्यायचं नाही, पण एक सांगू का, जेव्हा मी पूर्णतः तुटलो होतो तेव्हा कुणी नव्हतं. माझ्याजवळ ना शास्त्र होतं ना मंत्र, पण मी डोळे मिटले, फक्त एक ओळ म्हटली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि तेव्हापासून मला वाटू लागलं मी एकटा नाही. साधू काही क्षण स्तब्ध राहतो. मग तो चंदनसमोर बसतो, डोळे मिटतो. त्याच्या हृदयात चंदनच्या शब्दातून थेट शिव स्पर्शतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि तो म्हणतो, शिवाला शोधणं सोपं नाही, पण त्याचं हृदय पारदर्शक आहे, त्यात तो स्वतः उतरतो. तू तसाच आहेस, भक्ताच्या मनात उतरवणारा शिवस्वरूप. त्या रात्री चंदन थकलेला होता. त्याचं शरीर थोडं अशक्त झालं होतं, पण चेहरा शांत, स्थिर आणि तेजस्वी होता. गावकरी म्हणू लागले, आपला चंदन बाबा खूप खोल ध्यानात जातोय. जणू त्याचं काहीतरी गुपित आहे जे त्यांनी आपल्यासाठी उरवलंय. चंदनने त्या रात्री एकट्याने नदीकाठी बसण्याचा निर्णय घेतला. चंद्रप्रकाशात त्याचं प्रतिबिंब सृष्टीशी एकरूप झालं. त्याने शेवटचं पत्र लिहिलं, कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी. त्यात फक्त हेच शब्द होते, मी कोणालाही वाचवायला आलो नव्हतो, मी फक्त एक वाक्य सांगायला आलो होतो, तुमचा देव तुमच्यातच आहे. फक्त एकदा डोळे बंद करा, शांतपणे मिटा आणि त्याचं नाव घ्या, बाकी सगळं तो स्वतः करेल. तेव्हा आकाशात शांत वीज चमकली आणि वाऱ्यातून एक सुस्कारा उठला. जणू भोलेनाथाने स्वतः त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, चंदन, तू जेवढा उरलास तेवढाच मी अधिक विस्तारलो. तुझ्या प्रत्येक श्वासातून हजारो हृदयांना मी स्पर्श करतोय. आता वेळ आली आहे, तू ये माझ्या पायाशी, पण तुझ्या मागे तुझ्या स्वरूपात मी उरेल. एक विश्वास, एक आवाज आणि एक अमर नाम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या रात्रीची शांती काही वेगळीच होती. गाव डोळे मिटून झोपलेलं, पण जणू सृष्टीचं अंतरंग जागं होतं. चंदन नदीकाठी एकटाच बसलेला, शांत, गूढ आणि त्याच्या मुखावर जणू स्वयं शिवाचं हास्य. सकाळी गावात एक हळूवार हालचाल सुरू झाली. लोकांनी पाहिलं, चंदन मंदिरात नाही, झाडाखाली नाही, कुठेच नाही. शोधाशोध झाली आणि शेवटी कुणीतरी नदीकाठी त्याचं आसन, एक तांब्या आणि पिंपळाचं पान पाहिलं. त्यावर ठेवलेली होती एक पोतडी. त्यात काही नाही, फक्त एक पत्र होतं. गावकऱ्यांनी ते उघडलं आणि सगळ्यांची मान खाली झुकली, डोळे पाणावले. त्या पत्रात लिहिलं होतं, माझ्या प्रिय व्यक्तींनो, मी इथून कुठेही जात नाही. मी आता तुमच्यामध्ये राहीन. मी फक्त शरीर टाकतोय, पण जिथं कुणी डोळे मिटून नाम घेईल तिथं मी ओठांवर हसू घेऊन त्याच्याजवळ असेन. मी देव नव्हतो, मी गुरु नव्हतो, मी फक्त एक दुवा होतो, तुमच्या वेदनेतून देवापर्यंतचा. कधी जर वाटलं की माझं कोणी नाही, तर फक्त इतकं आठवा, शिव तुमच्याजवळ आहे आणि मी त्याच्या ओळखीचा एक साधा मित्र. मी पायात पडणं शिकवलं नाही, मी डोळ्यात श्रद्धा ठेवणं शिकवलं. मी मंत्र दिला नाही, फक्त एक शब्द दिला, ओम नमः शिवाय. तो मनातून म्हणा आणि बघा, शिव स्वतः येतील. तुमचाच चंदन. गावकऱ्यांच्या डोळ्यातून आसू वाहू लागले, पण त्या अश्रूंमध्ये शोक नव्हता. त्यात आभार होते, प्रेम होतं आणि शिवाचा अनुभव होता. त्या दिवसापासून गावात एक नवा बदल झाला. जिथं चंदन बसायचा तिथं आता एक दगडी आसन उभारण्यात आलं आणि त्यावर कोरले गेलेले शब्द, ज्यांचं कुणी नसतं त्यांचा देव असतो आणि देवाच्या हाकेला उत्तर देणारा आवाज म्हणजेच चंदन. लोक तिथं बसायला लागले, रडायला लागले, हसून जप म्हणायला लागले. कोणी प्रश्न घेऊन यायचं आणि कोणी उत्तर घेऊन जायचं. कोणीच चंदनला विसरलं नाही, कारण चंदन आता प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग झाला होता. शेवटच्या काळात
अनेक वेळा चंदन हेच म्हणायचा, माझं शरीर नाही राहिलं तरीही चालेल, पण जर माझ्या शब्दातून कुणाचं मन देवाशी जुळलं तर मी हजारो जन्मही स्वीकारेन भक्तांसाठी, भोलेनाथांसाठी. आणि त्या संध्याकाळी मंदिराच्या घंटा आपोआप वाजल्या. वाऱ्यात फक्त एकच स्वर घुमू लागला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या रात्री गावात आभाळ स्वच्छ होतं. तारकांनी भरलेलं आकाश जणू साक्ष देत होतं. चंदन या माणसातच शिव स्वतः उतरले होते. लोक अजूनही त्याच्या आसनाजवळ येत, कोणी शब्दातून, कोणी अश्रूंमधून त्याला बोलावत. पण आता चंदन दिसत नव्हता. तो माणसांच्या श्रद्धेत रूपांतरित झाला होता. एक वृद्ध आजी आली आणि आसनाजवळ बसून म्हणाली, बाळा तू गेलास, पण मला असं वाटतंय मी रोज तुला भेटते. जेव्हा मी डोळे मिटून ओम नमः शिवाय म्हणते तेव्हा असं वाटतं तूच मला मिठी मारतोस. एक तरुण म्हणाला, मी खचलेलो होतो, पण तुझ्या शब्दांनी माझं आयुष्य वळलं. तुझं नुसतं अस्तित्व पुरेसं होतं. आज मला देवावर पुन्हा विश्वास वाटतो. आणि एक लहान मुलगी जी चंद्रा होती, ती आता रोज मंदिरात फुलं व्हायची आणि हळूच फक्त इतकंच म्हणायची, शिवबाबा माझे चंदन बाबा परत पाठव, पण तो तुला भेटला असेल तर तू त्याला कायम सुखी ठेव. शिवाने ती संपूर्ण कथा सांगून गाढवाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांती होती. गाढव त्या क्षणाला निशब्द झालं होतं. शिव म्हणाले, ही कथा ऐकून तू जसा शांत बसलास ना, तसंच या कथेचा प्रभाव तुझ्या जीवनावर होणार आहे. ही कथा फक्त चंदनची नव्हती, ती कथा आहे प्रत्येक अश्रू ढाळणाऱ्या जीवाची. जीवाचा असो कोणताही आकार, मनात जर भक्ती असेल तर देव तिथे नक्की पोहोचतो. हे गाढवा, तुझ्या दुःखाचे दिवस संपत आले आहेत. तुझ्या आयुष्यात एक असा चमत्कार होईल की जे तुला हसतात तेच उद्या तुझ्या पायाशी येतील. ही कथा ऐकून तुझं मन जितकं शुद्ध झालं ना, तितकंच पुरेसं आहे शिवकृपेचा चमत्कार तुझ्या भाग्यात व्हायला. गाढवाचा चेहरा टकमक उघडाच राहिला. त्याला आजवर कोणीही ऐकलं नव्हतं किंवा कोणीही समजून घेतलं नव्हतं, पण शिवांनी त्याचं दुःख समजून घेतलं. गाढव डोळ्यात पाणी घेत झुकून शिवांना नमस्कार करत म्हणालं, मी ही कथा लक्षात ठेवेन आणि जे माझ्यासारखे हरवले आहेत ना, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. गाढव निघून गेलं, पण आता ते वेगळं झालं होतं. त्याच्या आयुष्यात अंधार नव्हता, तर एक दिव्य तेज होतं. त्याचं आयुष्य बदललं. जिथे तिरस्कार होता तिथे आता आदर होता. जिथे उपहास होता तिथे आता भक्ती होती. तो जिथे जाई तिथे शिवकृपेची ही कथा सांगू लागला. अनेकांच्या आयुष्यात मार्गदर्शन मिळू लागलं. अनेक अश्रूंना आधार मिळाला. कारण तो आता फक्त एक गाढव नव्हता, तो होता शिवकृपेचा वाहक. आणि हो, तुम्हीही ही कथा शेवटपर्यंत ऐकली आहे, म्हणूनच तुमच्या जीवनात शिवकृपा होणार आहे ही खात्री ठेवा. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण, राधे राधे श्रद्धेने नक्कीच लिहा. कथा लाईक करा आणि इतरांना शेअर करा. ती घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून येणारा नवीन पवित्र व्हिडिओ सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपली काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. सांब सदाशिव. जय श्रीकृष्ण, राधे राधे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रु संहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा.